एक मिनिट लेडीज पण आहे. सरपंचच्या मारेकरांना सरपंचच्या मारेकरांना मंगेश अप्पाच्या मारेकरांना अमर रहे, अमर रहे. मंगेश अप्पाच्या मारेकरांना येण्याचं कारण इतकंच आहे की खोपोलीचे मंगेश अप्पा काळोखे यांची जी निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमागील जे कट कारस्थानी जेवढे होते ते अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. ही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या एक या कर्जत खालापूर मतदारसंघाला कलंक आहे. आणि या क्रूर हत्येमध्ये जे सर्व गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. आणि या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा इथे प्रशासनाला आणि न्याय देवतेला विनंती करतो की आपण या गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन करावं अशी मी या ठिकाणी मागणी करतो. निर्वाचित नगरसेविका मानसीताई मंगेश काळो या सार्वत्रिक निवडणूक खोपोली नगर परिषदेमध्ये प्रचंड मताने असं विजय संपादन केल्याच्या नंतर त्यांचे पती मंगेश काळोखे यांची राजकीय वैमनस्यातून हार पचवता आली नाही म्हणून अशी निर्गुण अशी हत्या करण्यात आलेली आहे. आणि त्या हत्येचे प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या हत्येच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी निषेध नोंदवला गेला आणि त्याच पद्धतीने तालुका त्या हत्येमध्ये असणारे सहभागी असणारे जे कोण आरोपी असतील या आरोपींना कठोर ते कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे. मला खात्री आहे की प्रशासन आणि कोर्ट न्यायदेवता जे कोण या ह्याच्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना फास्ट ट्रॅकवरती केस चालून लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनला सर्व पदाधिकारी सर्व महिला शिवसेनेच्या आघाडी युवा सेना आणि शिवसेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत. अमर रहे, अमर रहे. अमर रहे, अमर रहे. शिंदे गटाचे मारेकरांना मोका अमर रहे, अमर रहे. खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडसाद उमगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये
हलाल व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशी शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालून तालुके कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने, युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.